माशी नक्की कुठे शिंकली? रविवारचा समता परिषदेचा बीडमधील मेळावा रद्द. निमित्त पावसाचं की जरांगेंची धमकी? जरांगे बीड ओबीसी मेळाव्याच्या विरोधात. बीडच्या मेळाव्याला जाणाऱ्या मराठ्यांना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा. ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला. हाके दौंड नगर महामार्गावर थांबल्याचं बघून हल्लेखोरांनी काचा फोडल्या. हल्ल्याप्रकरणी तिघे ताब्यात. दिवाळीआधी संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत करा. भाजपा आमदाराची राज्य सरकारकडे मागणी. पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवा? ठाकरे गटाचा भाजपला सवाल. महायुतीचे सरकार मदत देण्यात कुचकामी. पत्रकार परिषदेत बोलले उद्धव ठाकरे. ठाकरेंनी दुसऱ्याला शहाणपणा शिकवताना विचार करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला. ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना 600 कोटींचा कोविड निधी कुजवला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून धक्कादायक खुलासा. कोविड निधी कुजवल्याचा आरोप ठाकरेंनी फेटाळला. कोविड काळात यंत्रणा उभारायला पैसे कुठून आले? मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर उद्धव यांचा प्रतिसवाल. धाराशिवचे संकट झाले गहिरे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी स्थानिक चिंतेत. काँग्रेस नेत्यांनी संघशताब्दी महोत्सवाचं आमंत्रण नाकारलं. मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत आणि विकास ठाकरे होते निमंत्रित. सरन्यायाधीशांचे कुटुंबीय संघासोबत. भूषण गवईंच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमात. विजयादशमीच्या संघाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. गोट्या गित्तेवर काढलेला मकोका पुन्हा लागला. सातभाई हत्या प्रकरणात पोलिसांची याआधीही कारवाई स्थगित. नितीन कावत यांच्यावर काढलेला मकोका पुन्हा चढवण्याची वेळ. नागपुरात प्रथमच गांधी पुतळ्याजवळ एकत्रीकरण. विजयादशमीला व्हरायटी चौकात संघ संचालनाचं एकत्रीकरण. मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा टळला. पावसाच्या हजेरीनं दौऱ्यात आली अडचण. पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. दसरा मेळाव्याची तयारी जोरात. उद्धव ठाकरे गटाचा दुसरा टीझर आला समोर. पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत. मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा. नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई होणार. मराठवाडा पुरात. धाराशिवचे जिल्हाधिकारी रंगले नाचकामात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कारवाईचे संकेत. मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक. पती पत्नी आणि मुलगा जागीच ठार. अपघातात 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी. थोड्याशा पावसाने मध्य रेल्वे अडखळली. शनिवारी पावसाच्या काही सरींमुळे रेल्वे उशिरा. आता लग्न करा झटकीपट. रजिस्टर मुंबई महानगरपालिकेची विशेष सुविधा. गाझातून हमासला संपवणारच बेंजामिन. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भूमिका. हमास विरोधातील कर्तव्य इस्रायलने पूर्ण केलेच पाहिजे.